निकालाची प्रत आल्यावर विधिमंडळ कोकाटे यांच्यावर कारवाई करणार आहे। कोकाटे यांच्यावर कोणती कारवाई होणार आता हे बघावं लागेल। कोकाटे यांचं मंत्रिपद आणि आमदारकी धोक्यात येण्याची सुद्धा शक्यता आहे। कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयानं 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे। याची प्रत विधिमंडळ सचिवालयाला प्राप्त झाली की या संदर्भात कारवाई सुद्धा केली जाणार आहे। आमदार सुनील केदार यांच्या शिक्षेची प्रत आल्यावर विधिमंडळाकडून अपात्र त्यांना करण्यात आलं होतं। या संदर्भात संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पाळली जाणार आहे। सुनील केदारांच्या संदर्भात पण संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पाळली गेली होती आणि त्यानंतर योग्य ती कारवाई केली होती। घटनेत दिलेल्या तरतुदीनुसारच कारवाई केली गेली होती आणि ह्या संदर्भातही घटनेत दिलेल्या तरतुदी आहेत आणि या संदर्भातले जे नियम आहेत त्या सगळ्यांचं पालन करून योग्य निर्णय घेतला जाईल। या संदर्भात जे घटनेतील 192 असेल किंवा न्यायालयातले सर्टिफाईड कॉपीची ऑर्डर असेल या संदर्भात जे कायदेशीर प्रक्रिया फॉलो करायची गरज आहे ती केल्यानंतर योग्य कारवाई केली जाईल।